नमस्कार शेतकरी बांधवांनो, तेजशक्ती ॲग्रो फार्मच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत। मित्रांनो, तुमचा गहू सध्याच्या ओंबी अवस्थेमध्ये असेल आणि तुम्हाला जर याचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घ्यायचं असेल किंवा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी तुम्हाला चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। मित्रांनो, तुमचा गहू साधारणतः 60 ते 70% ओंबी अवस्थेमध्ये असताना याच्यामध्ये आपल्याला अत्यंत महत्त्वाची शेवटची फवारणी म्हणजे तिसरी फवारणी घ्यायची आहे। या फवारणीमध्ये आपल्याला कोणकोणत्या औषधाचा समावेश करायचा आहे, त्याचं प्रमाण किती आहे आणि या फवारणीचा नक्की फायदा आपल्याला काय होणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या तेजशक्ती ॲग्रो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेजारची बेल आयकॉन दाबायला विसरू नका, तसेच इंस्टा आणि फेसबुकवरही फॉलो करायला विसरू नका। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, ही फवारणी तुमच्यासाठी नक्कीच लाभदायक ठरणार आहे। तर मित्रांनो, गहू पिकास तिसरी फवारणी आपल्याला साधारणतः आपली ओंबी 60 ते 70% अवस्थेमध्ये असताना याच्यामध्ये तिसरी फवारणी घ्यायची आहे। या फवारणीचा फायदा आपल्याला अशा प्रकारे होणार आहे की या गव्हाच्या ओंब्या झपाट्याने वाढतील, दाणे टपोरे बनतील, चमक चांगली येईल, ओंब्या पण लांब भरतील। त्याच्यामुळे आपल्याला ही तिसरी फवारणी घ्यायची आहे। या फवारणीमध्ये आपल्याला 4 घटकांचा समावेश करायचा आहे। एक टॉनिक, एक विद्राव्य खत, एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक आपल्याला घ्यायचं आहे। मित्रांनो, या फवारणीमुळे आपल्याला नक्कीच आपल्या उत्पन्नामध्ये भर पडणार आहे। साधारणतः 20 ते 25% आपल्या गव्हाचं उत्पादन आपल्याला गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जास्त मिळणार आहे। मित्रांनो, टॉनिकमध्ये आपल्याला झिब्रॅलिक ॲसिड वापरायचं आहे। तुम्ही कुठल्याही कंपनीचं झिब्रॅलिक ॲसिड घेऊ शकता। मी होशी नावाचं झिब्रॅलिक ॲसिडचा वापर माझ्या शेतामध्ये केलेला आहे। मित्रांनो, विद्राव्य खतामध्ये आपण 05234चा वापर करणार आहोत। आपल्या या स्टेजला गव्हाला नत्र नाही दिलं तरी चालतं, पण फॉस्फरस आणि पोटॅशची मात्रा आपल्याला खूप गरजेची असते। याच्यामध्ये 52% फॉस्फरस आणि 34% पोटॅश आहे। यामुळे आपले दाणे अतिशय चांगल्या प्रकारे भरतात, आतून पोकळ राहत नाहीत आणि टपोरे बनतात। त्याच्यामुळे आपल्याला विद्राव्य खत पण तेवढंच महत्त्वाचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला कीटकनाशक घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपण प्रोफेक्स सुपर नावाचं कीटकनाशक घेतलेलं आहे। साधारणतः या स्टेजला जेव्हा कांडीमध्ये रस शोषणाऱ्या अळ्या आपल्याला दिसून येतात, त्याच्यामुळे आपल्या गहू उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे आपल्याला अत्यंत प्रभावी असं एक कीटकनाशक, अळीनाशक आपण म्हणू शकतो त्याला, ते आपल्याला घ्यायचं आहे। बुरशीनाशकमध्ये आपण किटाजिन घेऊ शकता। जर तुमच्या गहू पिकामध्ये तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असेल तर तुम्ही M45 सारखं पण औषध तुम्ही वापरू शकता। तर मित्रांनो, हे झालं आपण औषधं कोणती कोणती घ्यायची। आता याचं प्रमाण किती आहे ते पाहूयात। टॉनिकमध्ये झिब्रॅलिक ॲसिड आपल्याला 30 ml प्रतिपंपासाठी घ्यायचं आहे। सोबत आपण बुरशीनाशक जे आहे ते M45 जर घेतला तर 30 ग्राम प्रतिपंपासाठी, आणि किटाजिन जे लिक्विड फॉर्ममध्ये येतं ते जर घेतला तर 30 ml प्रतिपंपासाठी आपल्याला घ्यायचं आहे। कीटकनाशकमध्ये प्रोफेक्स सुपर हे आपल्याला 30 ml प्रतिपंपासाठी घ्यायचं आहे। आणि विद्राव्य खतामध्ये 05234 हे आपल्याला 70 ते 80 ग्राम प्रतिपंपासाठी घ्यायचं आहे। जर तुमचं 1 एकर गव्हाचं क्षेत्र असेल तर साधारणतः 200 लिटर पाणी आपल्याला इथं पुरेसं राहतं। साधारणतः 9 ते 10 पंप आपले एकरभर शेतामध्ये होतात। मित्रांनो, ही फवारणी तुमच्या शेतामध्ये नक्की ट्राय करा। या फवारणीचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे। तुमच्या उत्पन्नामध्ये 20 ते 25% गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी वाढ होणार आहे। तुमच्या गव्हाच्या दाण्यावरती चांगल्या प्रकारे चमक येईल, दाणे टपोरे भरतील, वजन चांगलं भरेल, परिणामी तुम्हाला उत्पन्न चांगले मिळेल। मित्रांनो, माहिती आवडल्यास आपल्या तेजशक्ती ॲग्रो यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि ही फवारणी तुमच्या शेतामध्ये नक्की ट्राय करा। आणि या फवारणीचा तुम्हाला फायदा कशा प्रकारे झाला हे आम्हाला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका। धन्यवाद।